नमस्कार मित्रांनो, मराठी ऑटोकट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. येणारा फेस्टिव्ह सीझन लक्षात घेता तुमच्यापैकी बरेच जण नवीन कार खरेदी करायचा विचार करत असणार आहेत आणि याच दृष्टीने मी तुमच्यासाठी एका व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्टचा वॉकअराउंड घेऊन आलो आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक अशी SUV मिळणार आहे जी 10 लाखाच्या आतमध्ये आहे आणि याच्यामध्ये CNGचा फ्यूल ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहे. हे जे पंचचं वेरियंट आहे हे ॲडव्हेंचर प्लस CNG आहे. याची एक शोरूम प्राईस जी आहे ती 8,47,000 रुपये आहे आणि ऑन रोड प्राईस साधारणपणे 9,30,000 पर्यंत जाते. गाडीचा फ्रंट लुक तुम्ही बघू शकताय, अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि माचो असा SUV लुक ह्या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. फ्रंटला इथे LED DRL देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या खालीच हेडलॅम्पचं पोझिशनिंग करण्यात आलेलं आहे. टाटाचा लोगो जो आहे हा अशा पद्धतीने क्रोममध्ये देण्यात आलेला आहे आणि फ्रंट बंपर जो आहे हा ड्युअल टोनमध्ये देण्यात आलेला आहे. गाडीचा साईड प्रोफाईल बघूयात. गाडीमध्ये तुम्हाला 15 इंचाचे ट्यूबलेस टायर मिळतात आणि जे व्हील्स आहेत ते स्टील रिम मिळतात आणि त्याच्यावरती तुम्हाला व्हील कॅप मिळते. गाडीचे व्हील आर्चेस आणि डोअर तुम्ही बघू शकताय, याच्यामध्ये तुम्हाला क्लॅडिंग देण्यात आलेलं आहे जे तुम्हाला रिअल SUVचा फील देतं. गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आलेला आहे. ऑलमोस्ट 187 mmचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला ह्या व्हेकलमध्ये मिळून जातो. गाडीचा साईड प्रोफाईल बघू शकताय, अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि रगड असं लुकिंग याच्यामध्ये मिळतं. हा जो प्लॅटफॉर्म टाटा मोटर्सने याच्यामध्ये वापरला आहे हा अल्फा प्लॅटफॉर्म आहे आणि 5 स्टार रेटेड प्लॅटफॉर्म आहे. गाडीमध्ये सेफ्टीसाठी 2 एअरबॅग देण्यात आलेले आहेत आणि ABS विथ EBDसुद्धा देण्यात आलेला आहे. रिसेंटलीच टाटा मोटर्सने याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रामसुद्धा स्टँडर्ड केलेला आहे. गाडीमध्ये व्हरायटी ऑफ कलर ऑप्शन याच्यामध्ये मिळतात. याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट कलर ऑप्शन अवेलेबल आहे, ग्रे कलर ऑप्शन अवेलेबल आहे, मिस्ट कलर ऑप्शन अवेलेबल आहे, रेड आणि ब्लू कलर अशा पद्धतीचे ऑप्शन अवेलेबल आहेत. कॅमो कलर्सचं एक स्पेशल एडिशनसुद्धा याच्यामध्ये मिळून जातं. आता आपण गाडीच्या इंटिरियरमध्ये जाणार आहोत. इंटिरियरचे जे फीचर आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर फ्रेंड्स, आता आपण कारच्या फ्रंट इंटिरियरमध्ये आलेलो आहे. गाडीचं स्टिअरिंग व्हील तुम्ही बघू शकताय, हे अशा पद्धतीचं स्टिअरिंग व्हील रेग्युलर आहे. टाटाच्या इतर कार्समध्ये जसं डिजिटल स्टिअरिंग व्हील मिळतं तशा पद्धतीचं पंचमध्ये अजून अपडेट झालेलं नाही आहे. कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये टाटा हे सुद्धा अपडेट करेल. तर ह्या स्टिअरिंगवरती तुम्ही बघू शकताय, इथं म्युझिक सिस्टीमचे काही कंट्रोल्स दिलेले आहेत, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स. ह्याच्यामध्ये तुम्ही म्युझिक सिस्टीमचा आवाज जो आहे तो कमी जास्त करू शकणार आहात. ॲज वेल ॲज तुमचा फोन जर ब्लूटूथनी म्युझिक सिस्टीमला कनेक्ट असेल तर तुम्ही ह्या स्विचेसद्वारे तुमचा फोन कॉल जो असेल तो पिक करणं किंवा कट करणं हे करू शकणार आहात. टाटाचा क्रोममध्ये लोगो देण्यात आलेला आहे सेंटरला. हे स्टिअरिंग जे आहे हे टिल्ट ॲडजस्टेबल आहे. इथं हा टिल्ट ॲडजस्टमेंटचा नॉब दिला आहे बघा. याच्याद्वारे तुम्ही ही स्टिअरिंगची हाईट जी आहे ती ॲडजस्ट करू शकणार आहात तुमच्या कम्फर्टनुसार. स्टिअरिंगच्या बॅक साईडला तुम्हाला इथं हा डिजिटल क्लस्टर बघायला मिळतो. याच्यामध्ये हा 5 इंचेसचा डिजिटल क्लस्टर आहे. अतिशय अट्रॅक्टिव्ह असा डिजिटल क्लस्टर देण्यात आलेला आहे. ह्या डिजिटल क्लस्टरमध्ये तुम्हाला ओडोमीटर, स्पीडोमीटर, त्यानंतर फ्युअलची लेवलसुद्धा बघायला मिळेल. CNG किती गाडीमध्ये शिल्लक आहे किंवा पेट्रोल जर तुम्ही फ्युअल केलं असेल तर पेट्रोल किती शिल्लक आहे हे बघायला मिळेल. आणि अदर काही अलर्ट्स असतील, माल फंक्शन सिम्बॉल असतील ते सुद्धा तुम्हाला इथं क्लस्टरमध्ये बघायला मिळतील. गाडीची इन्फोटेनमेंट सिस्टीम बघूयात. ही जी इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे ही हार्मनची इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. 7 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम, 7 इंचाचा ह्याचा हा साईज आहे. याच्यामध्ये तुम्हाला अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेची कनेक्टिव्हिटी मिळते. हा अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले जो आहे हा वायर्ड आहे, म्हणजे USB डाटा केबल लागेल तुम्हाला जी तुमच्या फोनला आणि ह्या इन्फोटेनमेंट सिस्टीमला कनेक्ट करेल. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसुद्धा देण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हेंचर प्लस वेरियंटमध्ये तुम्हाला याच्यामध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरासुद्धा मिळतो कंपनी फिटेड. त्याचं व्हिजन मी तुम्हाला आता दाखवणार आहे. ज्यावेळेस तुम्ही हा रिव्हर्स गिअर एंगेज करताय अशा वेळेस तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टीममध्ये हे रिअरचं व्हिजन जे आहे अतिशय क्लिअर जे आहे बघायला मिळतं. गाडी तुम्ही रिव्हर्स घेत असताना गाडीच्या मागे एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो तुम्हाला इथं क्लिअरली विजिबल असणार आहे, ज्याच्यामुळं गाडीसोबत काही इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस जे आहेत ते मिनिमाइज होतात.
या व्यतिरिक्त डॅशबोर्ड तुम्ही बघू शकताय. हा डॅशबोर्ड जो आहे हा ड्युअल टोनमध्ये दिलेला आहे. ग्रे कलरचा मिडपॅड आहे आणि ब्लॅक कलरचा पूर्ण हा डॅशबोर्ड देण्यात आलेला आहे. डॅशबोर्डची मटेरियल क्वालिटी जी आहे ती हार्ड प्लास्टिक आहे, पण चांगल्या क्वालिटीचं मटेरियल याच्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. AC जो आहे हा मॅन्युअल AC आहे. मॅन्युअल ACमध्ये तुम्हाला इथं बटन्स बघायला मिळतात. त्याच्या खालीच तुम्हाला इथं USB टाईप A आणि टाईप Cचे चार्जिंग पॉईंट्स मिळतात आणि तुमचा मोबाईल फोन किंवा वॉलेट ठेवण्यासाठी इथे तुम्हाला स्टोरेज स्पेस मिळतो. गाडीची कीसुद्धा तुम्ही इथं ठेवू शकताय. या व्यतिरिक्त इथं बघू शकताय 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. ज्यावेळेस तुम्ही CNG फ्युअल ऑप्शन सिलेक्ट करताय मॅन्युअल ट्रान्समिशनच तुम्हाला मिळेल आणि प्युअर पेट्रोल पंच तुम्ही खरेदी कराल तर तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअल ॲज वेल ॲज 5 स्पीड AMTचा ऑप्शन अवेलेबल राहतो. इथं तुम्हाला ग्लास होल्डर बघायला मिळतील आणि हा सेंटर आर्मरेस्ट आहे. सो हा तुमचा कम्फर्ट वाढवतो ज्यावेळेस तुम्ही गाडी ड्राईव्ह करत असतात. त्यानंतर सीट्स ज्या आहेत त्या अशा पद्धतीच्या फॅब्रिक सीट्स आहेत. ब्लॅक कलरचा फॅब्रिक याच्यामध्ये दिलेला आहे. लंबर सपोर्ट जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा देण्यात आलेला आहे आणि या व्यतिरिक्त दरवाजामध्ये तुम्हाला बॉटल होल्डर्स दिलेले आहेत. या गाडीचं वैशिष्ट्य आहे बघा, इथं अंब्रेला होल्डरसुद्धा दिलेला आहे. तुमची अंब्रेला किंवा छत्री जी आहे ती तुम्ही याच्यामध्ये पावसाच्या दिवसांमध्ये ठेवू शकताय. गाडीचं जे ड्रायव्हर डोअर आहे त्याच्यावरती तुम्हाला कोणकोणते स्विचेस दिलेत बघूयात. ड्रायव्हर डोअरवरती तुम्हाला इथं पॉवर विंडोचे 4 स्विच दिलेत. त्या व्यतिरिक्त मिरर जो आहे तो इंटरनली इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आहे. त्याचा हा जॉयस्टिक टाईप स्विच तुम्हाला इथे दिला आहे. आता मला राईट साईडचा मिरर जर ऑपरेट करायचा असेल तर मी हे राईटला इथं अशा पद्धतीनं रोटेट करू शकतो आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीनं हा मिरर जो आहे ॲडजस्ट होतो. ह्या मिररची मुवमेंट तुम्ही बघू शकताय. तुम्हाला जशा पद्धतीनं तुमचं व्हिजन क्लिअर हवा आहे तशा पद्धतीनं तुम्ही हा मिरर जो आहे तो ॲडजस्ट करू शकणार आहात. आता CNG आणि पेट्रोल हे दोन्ही फ्युअल ऑप्शन CNGला अवेलेबल राहतात. म्हणजेच काय, तुम्ही ॲट एनी टाईम कधीही तुम्ही CNGवर शिफ्ट होऊ शकताय किंवा पेट्रोलवर शिफ्ट होऊ शकताय. ते ह्या स्विचद्वारे तुम्हाला शक्य होणार आहे. गाडी रनिंगमध्ये असताना कधीही तुम्ही CNG टू पेट्रोल किंवा पेट्रोल टू CNG शिफ्ट होऊ शकणार आहात. गाडीची जी की आहे तुम्हाला मी की दाखवतो कशा पद्धतीची आहे. ॲडव्हेंचर प्लस व्हेरियंट असल्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला एक किल्ली जी आहे ती अशा पद्धतीची फ्लिप की मिळते आणि एक रेग्युलर की मिळते. ह्या फ्लिप कीद्वारे तुम्ही गाडी लॉक अनलॉक करू शकताय किंवा गाडीचे हेडलॅम्पसुद्धा ऑन करू शकता. याला फॉलो मी होम हेडलॅम्प अशा पद्धतीनं फीचरचं नाव देण्यात आलेलं आहे. आता मी तुम्हाला गाडीच्या रिअर सीटवरती घेऊन जाणार आहे. रिअर सीटवरती इंटिरियरला कोणकोणते फीचर दिलेले आहेत ते आपण मागे गेल्यानंतर बघणार आहोत. आता मी तुम्हाला गाडीच्या रिअर पॅसेंजर कंपार्टमेंटमध्ये घेऊन जाणार आहे. 90 डिग्री ओपनिंग डोअर असल्यामुळं गाडीच्या रिअर पॅसेंजर कंपार्टमेंटमध्ये बसणं किंवा गाडीमधून उतरणं सोपं होऊन जातं. गाडीचे जे रिअर डोअर आहेत त्याच्यावरती तुम्हाला पॉवर विंडोचा स्विच देण्यात आलेला आहे आणि इथे बॉटल होल्डरसुद्धा देण्यात आलेला आहे. स्पीकरचं प्रोव्हिजनसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. रिअरच्या ज्या सीट आहेत त्या अतिशय वाईड आहेत, त्यामुळे थाई सपोर्ट चांगला मिळतो आणि जो लेगरूम आहे तो सुद्धा अतिशय सुंदर देण्यात आलेला आहे. फ्रंट सीट आणि रिअर सीटमधला डिस्टन्स तुम्ही बघू शकताय. अतिशय चांगल्या पद्धतीचा तुम्हाला लेगरूम याच्यामुळे मिळून जातो. या व्यतिरिक्त रिअरचा जो AC वेंट आहे तो अशा पद्धतीचा देण्यात आलेला आहे. रिअर AC वेंट दिल्यामुळं रिअर पॅसेंजरनासुद्धा ACचा कूलिंग इफेक्ट पटकन मिळून जातो. रिअर AC वेंटच्या खाली तुम्हाला इथं USB A टाईप चार्जर देण्यात आलेला आहे. रिअर पॅसेंजरनं त्यांचे मोबाईल फोन्स चार्ज करण्यासाठी याची मदत होऊन जाते. लास्ट टाईम व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाटा अल्ट्रोजचा रिअर फ्लोअर दाखवला होता. टाटा अल्ट्रोज आणि टाटा पंचमध्ये सेम प्लॅटफॉर्म वापरल्यामुळं दोन्ही गाड्यांचे रिअर फ्लोअर जे आहेत ते फ्लॅट आहेत. ह्याच्यामुळं रिअर सीटवरती 3 पॅसेंजर जर बसले असतील तर त्यांना पायामध्ये कोणत्याही पद्धतीचा अनकम्फर्ट होत नाही. आता ह्या टाटा पंचची जी रिअर सीट आहे याचे मी तुम्हाला हेडरेस्ट दाखवतो. हे हेडरेस्ट जे आहेत ते अशा पद्धतीचे फिक्स टाईप हेडरेस्ट देण्यात आलेले आहेत. रिअर सीटचा कम्फर्ट आपण आता डिस्कस केला. यानंतर मी तुम्हाला टाटा पंचचा जो बूट स्पेस आहे किंवा जो रिअर प्रोफाईल आहे तो दाखवणार आहे. आता आपण कारचा रिअर प्रोफाईल पाहतो आहे. कारच्या रिअरला अशा पद्धतीचा हा अँटेना मिळतो आहे. रिअर स्पॉयलरसुद्धा देण्यात आलेला आहे. हा इंटिग्रेटेड स्पॉयलर आहे आणि हाय माउंटेड स्टॉप लॅम्प इथं देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त रिअरची विंडशील्ड बघू शकताय. अतिशय लार्ज विंडशील्ड असल्यामुळं रिअरचं व्हिजन जे आहे ते क्लिअर आहे. हा टाटाचा लोगो आहे. टाटाच्या लोगोच्या खालीच तुम्हाला पार्किंग कॅमेराचं प्लेसमेंट देण्यात आलेलं आहे
आणि याच पद्धतीने इथं तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेन्सरसुद्धा देण्यात आलेले आहेत. गाडी रिव्हर्स करत असताना हे पार्किंग सेन्सर्स तुम्हाला साऊंड अलर्टद्वारे किंवा साऊंड बीप्सद्वारे अलर्ट करतात की तुमच्या गाडीच्या मागे एखादा ऑब्जेक्ट आहे. आता मी तुम्हाला गाडीचा जो बूट स्पेस आहे तो ओपन करून दाखवणार आहे. इथं अशा पद्धतीचा हा रिक्वेस्ट स्विच देण्यात आलेला आहे. आता आपण जे व्हेरियंट बघतोय हे स्पेसिफिक CNG व्हेरियंट असल्यामुळं जवळपास 210 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला वापरायला मिळतो. CNG टँकची प्लेसमेंट जी आहे ती इथे अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे. ट्विन सिलेंडर CNG याच्यामध्ये देण्यात आलेला आहे, हे तुम्ही पाहू शकताय. तर 30 लिटरचे हे 2 CNG टँक आहेत. याच्यामध्ये ॲप्रॉक्सिमेटली 9 kgचा CNG जो आहे तो तुम्ही फिलअप करू शकताय. पार्सल ट्रे देण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय CNG टँकची फिटमेंट असूनसुद्धा तुम्ही 210 लिटरपर्यंतचा बूट स्पेस इथं वापरू शकताय. जर तुम्ही प्युअर पेट्रोल कार खरेदी करताय पंचमध्ये तर तुम्हाला साधारणपणे 366 लिटरचा बूट स्पेस जो आहे तो मिळून जातो. आता मी तुम्हाला गाडीच्या इंजिन ऑप्शनविषयी माहिती देणार आहे. आता मी तुम्हाला टाटा पंचमध्ये अवेलेबल असलेला इंजिन ऑप्शन दाखवतो आहे. पेट्रोल किंवा CNGमध्ये तुम्हाला 1.2 लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड 3 सिलेंडर इंजिन मिळतं. याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल ह्या फ्यूल ऑप्शनसह 88 PS ची पॉवर मिळते आणि CNGमध्ये तुम्हाला 73 PS ची पॉवर मिळते. जर इंजिनच्या मायलेजचा विचार करायचा झाला तर कंपनी याच्यामध्ये पेट्रोलमध्ये 19 किलोमीटर प्रति लिटरचं मायलेज क्लेम करते आणि CNGमध्ये तुम्हाला 27 किलोमीटर प्रति kgचं मायलेज क्लेम केलं जातं. इंजिनच्या वॉरंटीबद्दल बोलायचं झालं तर 3 वर्ष किंवा 1 लाख किलोमीटरची स्टँडर्ड वॉरंटी मिळते आणि ही वॉरंटी तुम्ही एक्सटेंड करू शकताय 5 वर्ष किंवा अनलिमिटेड किलोमीटरपर्यंत. त्याचं एक्स्ट्रा पॅकेज तुम्हाला परचेस करावं लागेल. गाडीच्या मेंटेनन्सबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये 15,000 किलोमीटरला तुम्हाला ऑइल चेंज जे आहे ते करावं लागेल आणि ह्याचा खर्च साधारणपणे 3,500 ते 4,000 रुपये येतो. आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाडीचा 360 वॉकअराउंड हवा आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. थँक्यू सो मच.